हाय हॅलो फ्रेंड्स, माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला, मी चिकनची भाजी नेहमीप्रमाणे बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी कशी बनवते हे या व्हिडिओमध्ये दाखवत आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करते। तर इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 चमचे हळद 2 चमचे मीठ आणि थोडीशी हळद घातलेली आहे। 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे। एक मोठा बारीक बारीक चॉप केलेला कांदा आहे आणि एक टोमॅटो आहे, बारीक बारीक चॉप करून घेतलेला आहे सर्व। तर हे सर्व चिकनला व्यवस्थित मॅरिनेशन करून घ्यायचं आहे। तर हे बघा, हाताने मी इथं व्यवस्थित मॅरिनेशन करून घेत आहे। आणि त्यानंतर इकडे एक पॅन मी गरम करण्यासाठी ठेवलेला होता। तर पॅन चांगला गरम झाल्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 छोटे छोटे चमचे आहेत। तर त्याने मी 4 चमचे तेल घालत आहे आणि तेलही चांगलं गरम करून घ्यायचं आहे। आणि तेल गरम झाल्यानंतर चिकन आपल्याला त्यामध्ये तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। चांगलं 4-5 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चिकनला। सर्व बाजूंनी आलटून पलटून व्यवस्थित तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे चिकन अगोदर। आणि हे 5 मिनिटे मी चांगलं फ्राय करून घेतल्यानंतर थोड्या वेळाने त्याला पाणी सुटलेलं होतं आणि एक बाजूला मी इकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तर ते पाणी चांगलं गरम करूनच आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर तोपर्यंत चिकन शिजत राहील। मी इथे एक कांदा भाजून घेतलेला आहे, अर्धा वाटी खोबरं आहे, अद्रक लसूण आणि कोथिंबीर आहे थोडीशी। तर या सर्वांची आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करते आणि ह्याची एक पेस्ट बनवते। तर हे बघा, इकडे आता चिकन जवळपास बरंच शिजलेलं आहे। तर हे पहा, गरम आहे खूप। तर चिकन इथं शिजलेलं आहे बऱ्यापैकी। तर दुसऱ्या एका कढईमध्ये मी इथे आणखी 2-3 चमचे तेल घालते आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जो आपण मसाला जो तयार करून घेतलेला होता, तर तो चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। चांगलं 1, 2 ते 3 मिनिटे छान व्यवस्थित फ्राय करायचं आहे मसाल्याला तेलाबरोबर। आणि त्यानंतर यामध्ये काही सुके मसाले टाकायचे। तर सुक्या मसाल्यामध्ये मी ते काळा मसाला टाकत आहे घरचा 1 चमचा आणि थोडासा टाकत आहे चिकन मसाला सुहाना कंपनीचा, किंवा आपण कुठल्याही कंपनीचा टाकू शकतो, किंवा आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये आपले घरचे मसाले असेल कुठले तर ते पण वापरू शकतो। आपण आपल्या आवडीनुसार वापरायचे आहेत। तर मी ते जास्त मसाले टाकलेले नाही आहेत, थोडेच मसाले वापरलेले आहेत। आणि त्याचबरोबर जे आपण आळणी जे बनवलं होतं चिकनचं, त्यावरचं जे आपल्याला तर्री आहे, तर्रीचं तेल ते यामध्ये टाकायचं आहे आणि ते पूर्ण तेलासोबत पुन्हा एकदा छान फ्राय करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता खूप छान कलर आलेला आहे मसाल्याला। आणि मसाला इथे चांगलं तेलामध्ये मी फ्राय पण केलेला आहे, बघू शकता तुम्ही। खूप छान टेस्ट आहे आणि खूप छान मसाला तयार झाला आहे। आणि त्यानंतर मसाला फ्राय करून घेतल्यानंतर जे आळणी आहे त्यामध्ये हा सर्व मसाला ट्रान्सफर करायचा आहे, किंवा त्या आळणी पण आपण त्यामध्ये टाकू शकतो। पण ते पॅन माझा छोटा असल्यामुळे मी ते मसाला यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे। तर हे पहा, आपली आता भाजी इथे तयार आहे। तर यामध्ये आता थोडंसं मी पाणी टाकणार आहे। आपण आपल्या कंटेन्सीनुसार जितकं हवं आहे, घट्ट पातळ त्याप्रमाणे आपण टाकायचं आहे। तर मी आपल्याला बाजरीच्या भाकरीसाठी मी बनवलेलं आहे खाण्यासाठी। तर मी यामध्ये थोडंसं हे पातळच करणार आहे मी। तर थोडा अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। तर हे पहा, आता एक उकळी आल्यानंतर मी गॅस बंद करत आहे। तर छान उकळी आलेली आहे भाजीला आणि चिकन आपलं ऑलरेडी शिजलेलं आहे। तर मी ते गॅस बंद करत आहे। तर चला आता सर्व करायला घेत आहे। तर ही रेसिपी तुम्हाला, माझी झटपट रेसिपी आणि कमीत कमी वेळेत कमीत कमी साहित्यात कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा। आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर चला भेटूया पुन्हा अशा एका छान रेसिपीसोबत। स्वच्छता इथंच थांबूया। तर बाय बाय।